आता एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। राज्य सरकारचं शिष्टमंडळ हे संभाजीनगरात दाखल झालंय। संभाजीनगर वरून आता हे शिष्टमंडळ जालन्याकडे रवाना होणार आहे। राज्य सरकारचं शिष्टमंडळ ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची भेट घेणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर सध्याची दृश्य आपण पाहतोय। संभाजीनगर विमानतळावरची त्या ठिकाणी कार्यकर्त्यांकडून त्यांचं स्वागत करण्यात येत आहे। या शिष्टमंडळामध्ये गिरीश महाजन, उदय सामंत, अतुल सावे आणि गोपीचंद पडळकर आहेत आणि हे सगळे आता लक्ष्मण हाकेंची भेट घेण्यासाठी जालन्याकडे इथून रवाना होणार आहेत। जालन्याच्या वडीगोद्री या ठिकाणी आता हे शिष्टमंडळ पोहोचणार आहे। अगदी काहीच वेळामध्ये सरकारचं हे शिष्टमंडळ लक्ष्मण हाकेंची भेट घेणार आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता लक्ष्मण हाके यांचं उपोषण सोडवण्यामध्ये शिष्टमंडळाला यश मिळतं का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। मात्र आपण लेखी घेतल्याशिवाय हे आंदोलन मागे घेणार नाही असा ठाम निश्चय हाकेंनी केलेला आहे आणि सगळ्या पार्श्वभूमीवर आता सरकार काय निर्णय घेतं हा महत्त्वाचा मुद्दा आहे। एकीकडे जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झालेले आहेत। 1 महिन्याचा अल्टिमेटम त्यांनी सरकारला दिलाय आणि यावरून आता ओबीसी आंदोलक जे आहेत ते आक्रमक झालेले आहे। मराठ्यांना ओबीसींमधून आरक्षण मिळू नये यासाठी ते गेल्या 9 दिवसांपासून उपोषण करतात। आजचा लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाचा 9वा दिवस आहे आणि आजच्या 9व्या दिवशी सरकारचं हे शिष्टमंडळ लक्ष्मण हाकेंना भेटण्यासाठी आलेलं आहे। सध्या संभाजीनगरामध्ये हे शिष्टमंडळ दाखल झालंय आणि थोड्याच वेळात जालन्याच्या वडीगोद्री या ठिकाणी सरकारचं हे शिष्टमंडळ जाणार आहे। यामध्ये गिरीश महाजन, अतुल सावे, गोपीचंद पडळकर आणि उदय सामंत आहेत। संभाजीनगर विमानतळावर या सगळ्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे। माहितीच्या कार्यकर्त्यांकडनं त्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण पाहतोय सध्या हे शिष्टमंडळ जालन्याकडे रवाना झालेलं आहे। जालन्यातल्या वडीगोद्री या ठिकाणी गेल्या 9 दिवसांपासून ओबीसींचं आंदोलन सुरू आहे। खरं तर लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनाला सगळ्या स्तरातून ओबीसींचा पाठिंबा मिळताना दिसतोय। ठिकठिकाणी काल आपण पाहिलं रास्ता रोको आंदोलन करण्यात आली, ठिकठिकाणी उपोषण सुद्धा सुरू आहे आणि या सगळ्याची दखल आता सरकारला घ्यावी लागणार आहे आणि सरकार या संदर्भात काय निर्णय आता घेतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। आताची ही महत्त्वाची आणि एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण पाहतोय। सध्या सरकारचं हे शिष्टमंडळ जालन्याकडे सध्या रवाना झालेलं आहे आणि जालन्यातल्या वडीगोद्री या ठिकाणी केव्हाही हे शिष्टमंडळ पोहोचेल त्या ठिकाणी लक्ष्मण हाके हे आपल्या उपोषणावर ठाम आहेत। लेखी सरकारनं आणल्याशिवाय आपण हे उपोषण मागे घेणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतलेली आहे आणि त्यामुळे आता सरकारचं हे शिष्टमंडळ त्यांचं उपोषण थांबवण्यामध्ये यशस्वी होतं का ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। एकीकडे मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला अल्टिमेटम दिलेलं आहे आणि या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहणार आहोत।